मध्ये आचोळे पोलीस स्टेशन असेल किंवा तुळींज पोलीस स्टेशन असेल, स्थानिक गुंडांचा नेक्सस आहे अध्यक्ष महोदय. मोठे गुन्हेगार इथे आहेत जे ड्रग्जमध्ये आरोपी आहेत. त्यांच्यावर 10-10 केसेस आहेत, एकावरती तर 26 केसेस आहेत अध्यक्ष महोदय. तर या गुन्हेगारांवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्यांच्यावरती अशा प्रकारे 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांना जिल्ह्यामधनंच तडीपार करणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि जे आम्ही पोलिसांना माहिती दिलेली आहे अध्यक्ष महोदय, जिथे बांगलादेशी नायजेरियन राहतात, वसईतील कोळीवाडा, एकचोटी गाव, पाचू बंदर असेल, गासमधील टाकीपाडा असेल, नालासोपाऱ्यातलं प्रगतीनगर, नालासोपारा पश्चिमेचं हनुमान नगर, तर इथे कॉम्बिंग ऑपरेशन्स घेऊन कारवाई करणार का अध्यक्ष महोदय, असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, श्रीमती स्नेहाताई दुबे यांनी जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोक हे या भागामध्ये वास्तव्यास आले आणि यांची मोडस ऑपरेंडी आहे की हे शिकण्याकरता येतात, मेडिकल विजावर येतात आणि विजा संपल्यानंतर ओव्हरस्टे करतात आणि त्यानंतर या सगळ्या इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये हे काम करतात. आणि दुसरं एक नंतर आपल्या लक्षात हे देखील आलं की जाणीवपूर्वक हे एखादी केस आपल्यावर लावून घेतात. ती केस लागल्यामुळे जोपर्यंत ती केस संपत नाही तोपर्यंत त्यांचं डिपोर्टेशन आपल्याला करता येत नाही. तर ही सगळी मोडस ऑपरेंडी समजून पोलिसांनी याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. या कारवाईमध्ये 68 नायजेरियन नागरिक हे आपण डिपोर्ट केलेले आहेत. 122 हे आता डिटेन्शन सेंटरमध्ये आहे, ज्यांचं डिपोर्टेशन आता आपण करतो आहोत. आणि जसं ताईंनी सांगितलं, आता पोलिसांना प्रोॲक्टिव्हली आपण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही नायजेरियन नागरिक आहेत किंवा जे लोक तिथे वावर करताना दिसतात, आता त्यांनी क्राईम केला की त्यांना पकडायचं असं नाही, तर त्यांना त्या ठिकाणी कन्फरंट करून त्यांचा पासपोर्ट आणि विजा हा चेक करायचा प्रोॲक्टिव्हली, आणि नसेल तर थेट डिटेन्शन सेंटरमध्ये टाकायचं आणि त्यांना डिपोर्ट करायचं. अशा पद्धतीनं आपण आदेश दिलेले आहेत. ताईंनी जी सूचना केलेली आहे की व्हॅलिड पासपोर्ट किंवा विजाशिवाय कोणीही यांना राहायला जागा देऊ नये, अशा पद्धतीचे देखील आदेश देण्यात येतील. जर कोणी व्हॅलिड पासपोर्ट आणि विजा, कारण आपल्या इथे तसंही एखाद्याला किरायाने आपण जागा दिल्यानंतर कायद्याने पोलिसांना कळवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात ही त्या ठिकाणी जनजागृती करण्यात येईल की आपल्यालाही मग त्या गुन्ह्यामध्ये सामील मानण्यात येईल. म्हणजे अर्थात यांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये नाही, पण कुठेतरी अशा प्रकारे इल्लिगल लोकांना राहू दिल्याबद्दल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई ही करावी लागेल. या संदर्भात जनजागृती आहे ती देखील निश्चितपणे करण्यात येईल. तिसरी गोष्ट, एक अजून आमचा प्रयत्न आहे की मुंबईमध्ये लोक येतात, आल्यानंतर त्यांच्या विजाच्या तारखा ज्या असतात या सगळ्याची नोंद ही इमिग्रेशनमध्ये असते. आणि म्हणून मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की इमिग्रेशनची एक आपली डायनामिक व्यवस्था अशी तयार करा की ज्यातनं आलेल्या लोकांचा विजा कधी संपतो आहे आणि ते परत गेले आहेत की नाही, या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला मिळाली पाहिजे. त्या माहितीच्या आधारावर आपल्याला अशी माणसं हुडकून काढता येतील की ज्यांनी ओव्हरस्टे केलेला आहे, विजा संपलेला आहे आणि तरी ते या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्याला डिपोर्ट करता येईल. तिसरं, ताईंनी जो एक आपल्याला प्रश्न विचारला की अशा पद्धतीच्या केसेसमध्ये तुम्ही मकोका लावता का, तर आपण तो मकोका लावणं सुरू केलेलं आहे. आणि याही आयुक्तालयाला सूचना देण्यात येतील की मकोकामध्ये ज्यांचे केसेस फिट होतात, वारंवार गुन्हे करणारे, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तडीपारीत ज्यांचे गुन्हे फिट होतात त्यांना तडीपार करण्यात येईल. या संदर्भात कडक कारवाईचे आदेश हे आपण निश्चितपणे देऊ. आणि तिसरं, त्यांनी जो विषय सांगितला की त्यांनी काही ठिकाणी रेड केले आणि उशिरापर्यंत पब त्या ठिकाणी चालू होते, या संदर्भात आपण एक सुधारणा आणतो आहोत लायसन्समध्ये की एक विविक्षित वेळा लायसन्सचं उल्लंघन झालं तर लायसन्स आता आपण सस्पेंड करतो, तो सस्पेंड न करता वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचा लायसन्स हा परमनंट कॅन्सल करायचा, या संदर्भातले कमेंटमेंट आपण आणतो. प्रश्न एक मिनिट. अध्यक्ष महाराज, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.